हे गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या यूट्यूब चॅनलवर. तर आज तुमच्यासोबत खूप स्पेशल असा व्हिडिओ मी शेअर करणार आहे, कारण आमच्या घरी एक नवीन पाहुणे आलेले आहेत आणि ते आल्यापासनं मी खूप स्पेशल आणि असं काहीतरी वेगळं फील करते आहे. तर माझा जो अनुभव आहे आजचा तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आजची ही जी गोष्ट आहे ती खूप अनपेक्षित होती माझ्यासाठी आणि असं माझ्यासोबत घडलं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आहे. तर चला आज काय घडलं तुम्हाला सांगते. तर आज मी तुमच्यासोबत अशी स्पेशल गोष्ट शेअर करत आहे ती म्हणजे मलाच विशेष वाटते असं माझ्यासोबत कसं घडलं. तर तुम्ही माझे मागे काही व्हिडिओज वगैरे बघितले असतील तर देवाची पूजा करणं किंवा नित्यनियमाने उपवास करणं किंवा खूप साऱ्या ग्रंथ वाचणं, हे वाचणं किंवा हे असं बरेच देवधर्म जो असतो तो माझ्याकडून फार कमी केला जातो. माझा देवावर विश्वास आहे, पण असं खूप पलीकडे जाऊन ज्या नॉर्मल स्त्रिया करतात त्या मी तेवढ्या गोष्टी फारशा करत नाही जनरली. आज मी जे काही तुम्हाला सांगणार आहे तो माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे किंवा मला आलेला एक प्रकारचा अनुभव आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सांगायचं असं की काही दिवसांपूर्वी मला असं माहित नाही का वाटलं, रात्री अचानक असं वाटलं की आपण जो डीपी ठेवलेला आहे, डीपी म्हणण्यापेक्षा वॉलपेपर जो असतो मोबाईलचा, तोच नेहमी माझा फोटो असेल किंवा सियाचा फोटो असतो माझ्या वॉलपेपरवर, पण देवाचा फोटो फार कमी असतो माझ्या वॉलपेपरला. आणि त्या दिवशी मला माहित नाही रात्री काय वाटलं, तर मी मी स्वामींचा फोटो डाउनलोड केला Googleवरून आणि तो फोटो मी माझ्या वॉलपेपरला ठेवला. आणि माझं असं झालं, की घरामध्ये माझ्या स्वामींचा एक पण फोटो किंवा मूर्ती नसल्यामुळे मी म्हटलं, की चला आपल्याला ॲटलीस्ट स्वामी मोबाईल जेव्हा हातात घेतो तेव्हा समोर तरी दिसतील. कारण स्वामींबद्दल खूप ऐकलेलं आहे. खूप लोकं भक्तीने त्यांची पूजा करतात, आराधना करतात. तर असं आहे, की जोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टींवर विश्वास बसत नाही आणि माझंही असंच झालं. परंतु मला एक कुठेतरी मनामध्ये चाहूल लागली होती, की हां, स्वामी आहेत आणि मला मनातून असं वाटायला लागलं होतं, की हां, कुठेतरी स्वामींचं अस्तित्व आहे. कारण एवढे लोक त्यांचे भक्त आहेत, तर कुठेतरी अस्तित्व असणार आहे. आणि त्यामुळे असंच व्हिडिओ वगैरे मी बरेच स्वामींचे बघितलेले आहेत किंवा कुणाला काय अनुभव आलाय, कुणाला काय अनुभव आलाय, असे बऱ्याच वेळा व्हिडिओ बघण्यामध्ये येतात. झालं असं, की आज योगायोगाने आहे गुरुवार आणि गुरुवार आहे, तर मी असं ठरवलं होतं, की आपण दर गुरुवारी उपवास करूयात. कारण उपवास बऱ्याच वेळा माझ्याच्यानी पकडला जात नाही. परंतु या नवरात्रीत सुद्धा 9 दिवस मी उपवास पकडला आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा नवरात्र पकडली होती. त्या पूर्ण नवरात्रीमध्ये एकदाही चुकूनही माझ्याकडनं उपवास मोडला गेला नाही. म्हणजे ती आतून आलेली एक शक्ती असते, की आपल्याला ही गोष्ट करायची आहे आणि ती मी 9 दिवस पार पाडली. सो मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा नवरात्रीचे 9 दिवस उपवास धरला आणि खरंच खूप छान वाटलं मला ही गोष्ट करून. त्यानंतर सुद्धा मी ठरवलं होतं, की आता उपवास संपल्यानंतर आपण गुरुवार पकडूयात. परंतु झालं असं, की कधी-कधी वार माझ्या लक्षात राहत नाहीत. मी गडबडीत असते कामाच्या आणि असं असतं, की स्वयंपाक करताना वगैरे पटकन आपण काहीतरी खातो, खाल्लं जातं. तर आज मला असं झालं, की मला उपवास धरायचा होता. मला असं वाटलं, की आज मी उपवास पकडणार असं बोलले होते, परंतु मी पकडला नाही. आणि थोड्या वेळानंतर बसल्यानंतर मला आठवलं, की अरे मी सकाळी तर काय खाल्लेलं आहे, मी केळी खाल्लेली होती आणि चहा घेतलेला होता. सो मी म्हटलं मी तर उपवासाचं बाकीचे पदार्थ काहीच खाल्लेले नाहीये. तर मी उपवास पूर्ण दिवसासाठी कॅरी करू शकते आता. तर मला ते आठवल्यानंतर खूप छान वाटलं. तर ही एक गोष्ट योगायोगाने घडली. त्याच्या आधी सकाळपासून मी झोपेतनं उठला तेव्हा मोबाईल उघडला, तर माझ्या स्क्रीनवर तर स्वामींचा फोटो आहेच. दुसरी गोष्ट जेव्हा मी एक दोघांचे डीपी स्क्रोल करून WhatsAppला बघत होते, तेव्हा सुद्धा मला बऱ्याच जणांच्या डीपीवर स्वामींचा फोटो दिसत होता. त्यानंतर मी स्टेटसमध्ये जेव्हा स्क्रोल केलं, तेव्हा स्टेटस एक जणीचा सहज उघडून बघितला, तिथे पण स्वामींचा फोटो होता. त्यानंतर मला आता दसरा होता, तर दसऱ्याचे खूप सारे मेसेजेस आलेले आहेत, तुमच्याकडूनच येत असतात. तर मी एक मेसेज असा रँडमली मेसेज उघडला. त्यामध्ये अ, अ, दसऱ्याचं पान आणि मध्ये स्वामींचं चित्र होतं. तर मी विचार करत होते, की आज मला असं सारखं-सारखं स्वामी का समोर येत आहेत आणि आज अनिशा गुरुवार आहे. योगायोगाने माझा उपवास घडलेला आहे. तर का नाही मी आज स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन येते आणि माहीत नाही काय सियाला मी शाळेमध्ये सोडलं आणि ठरवलं, की आज स्वामींचं दर्शन आपल्याला घ्यायचंच आहे आणि आपोआप माझे पाय वळाले मग केंद्राकडे. तर इथून साधारणतः 3-4 किलोमीटर अंतरावर एक केंद्र आहे स्वामी समर्थांचं. तर मी तिथे गेले. स्वामींना गेल्यानंतर
भरभरून पाहिलं, त्यांच्याकडे खूप मनापासून पाहिलं, की मी इतक्या दिवस त्यांच्यापासून वंचित कशी राहिले. म्हणजे तिथे गेल्यानंतर माहिती नाही मला काय झालं. मी तिथे स्वामींचं दर्शन घेतलं. त्यांच्या समोर मध्ये बसले तिथे आणि बसल्यानंतर जेव्हा मी हात जोडून स्वामीकडे पाहिलं, माझ्या डोळ्यातनं अक्षरशः पाणी यायला लागलं, की एवढ्या दिवस मी होते कुठे? मी का स्वामींच्या भक्तीपासून वंचित राहिले? मला आधी का नाही जाणवल्या या सगळ्या गोष्टी? तर माहीत नाही आता असा अनुभव आला आणि तिथे जाऊन माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी स्वामींची माफी सुद्धा मागितली, की एवढ्या दिवस माहीत नाही माझ्या हातून काय घडलं माहीत नाही, परंतु मी तुमच्यापासून वंचित राहिले आणि मला इथून पुढे तुमची सेवा करण्याची नक्कीच संधी द्या, असं मी मनातल्या मनात स्वामींना म्हटलं. आणि तिथे जवळपास मी 15-20 मिनिटं आतमध्ये बसून होते आणि थोड्या वेळानंतर मी पुन्हा केंद्रातच बाहेर येऊन बसले आणि स्वामींच्या फोटोकडे बघत बसले. तर 1 तास मी बसल्यानंतर मला इतकं छान वाटलं, कारण माझ्या मनामध्ये बऱ्याच वेळा गोंधळ चालू असतो. आता आयुष्यामध्ये आपण वेगवेगळे आपले निर्णय घेतो. माझं 100Kचं चॅनल सोडून मी माझं हे नवीन चॅनल स्टार्ट केलेलं आहे आणि ते स्टार्ट करताना मी इतकी कन्फ्यूज होत होते, की हा माझा निर्णय बरोबर आहे की नाही. बऱ्याच वेळा असं होतं, की आपण एखादा निर्णय घेतो, परंतु तो खूप वेळा चुकतो. तर मला असं वाटायचं, की मी माझं एवढं मोठं चॅनल सोडून शून्यापासून सुरुवात करत आहे. तर मी पुढे जाऊन किती ग्रो करेल किंवा किती सक्सेस मिळेल मला माहीत नाही. परंतु मी सुरू केलेलं आहे ते स्वामींचंच नाव घेऊन सुरू केलेलं आहे. तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरी बघाल, तर मी पहिले स्वामींचं नाव टाकलेलं आहे. कारण मला स्वामींची अशी आवड निर्माण होऊ लागली आतल्या आत आणि आज मला असं हे सगळं माझ्याकडून घडलं गेलं आणि तिथून माझा केंद्रातून पाय निघेना. मी बऱ्याच वेळ बसले आणि बसल्यानंतर त्यांच्याकडे खूप वेळ असं बघत होते मी आणि ते बघता-बघता मला खूप साऱ्या गोष्टी आठवल्या, ज्या मी करत आहे. मी कुठे चुकत आहे का? आणि या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात स्वामींशी बोलल्यानंतर माझं पाय तिथून निघेना ॲक्चुअली. परंतु घरी यायचं होतं कारण सियाची शाळा वगैरे सुटते आणि त्यामुळे मला असं वाटलं की नाही मी आता घरी जाणार तर मी स्वामींना घेऊनच जाणार सोबत आणि म्हणून मी येता-येता तिथे स्वामी समर्थांच्या केंद्राच्या बाहेरच एक दुकान होतं. त्या दुकानामध्ये स्वामींची मूर्ती विचारली. कारण मला स्वामींना घरी आणायचं होतं. माझ्या घरी मूर्ती पण नाहीये, फोटो पण नाहीये. तर मला असं वाटलं की नाही आपण आता स्वामींना घरी घेऊन जाऊयात आणि मग आपल्याला त्यांची मनापासून भक्ती करता येईल किंवा त्यांच्या नामाचा जप करता येईल. सो मी तिथून एक मूर्ती बघितली. एक मूर्ती मला आवडली. छोटीच होती, परंतु त्यांच्याकडे त्याच साईजमध्ये अवेलेबल होती. तर मी विचार केला चला आपण घेऊयात. काही का होईना छोटी असो, मोठी असो, मूर्ती मूर्ती असते. तर मी स्वामींना घरी आणलं आणि इतकं छान वाटलं मला. घरी आणल्यानंतर मी त्यांचा अभिषेक केला. तो पण मला माहिती आहे त्या पद्धतीने केला. म्हणजे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते, की हा जो अभिषेक आहे तो मी म्हणजे खूप असं सगळ्या गोष्टी करून नाही केला. माझ्या मनामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या हे करून माझं मन एकदम साफ करून स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक केला. त्यांना छोटासा हार घातला आणि खूप खूप मोठ्या आनंदाने मी त्यांना आमच्या देव्हाऱ्यामध्ये स्थानापन्न केलं आणि त्यांना सांगितलं, की तुमची कृपा सदैव आमच्यावर राहू द्या. मी जे काही आयुष्यामध्ये निर्णय घेते किंवा घेणार आहे किंवा आमच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या पॉझिटिव्हली सगळ्या होऊ द्या आणि अशा पद्धतीने मी स्वामींना घरी घेऊन आले आणि खरंच अजूनही मला खूप खंत वाटते, की मी खरंच त्यांच्यापासून, त्यांच्या भक्तीपासून खूप लांब राहिले. परंतु बऱ्याच जणांना असं वाटेल, की ही काहीतरी सांगते, परंतु मला नाही माहिती एखाद्या गोष्टीची जी सुरुवात होत असते, ती त्याला एक माध्यम लागत असतं आणि का हे माध्यम माझ्यासाठी ठरलं, की सारखा-सारखा स्वामींचा फोटो पुढे येणे किंवा रील बघताना त्यांचे बरेचसे स्वामी समर्थांचे गाणे असतील किंवा काय पुढे येणे, कोणी कुणाचा अनुभव शेअर करतं, ते थोडंसं पाहिल्यामुळे सारखं-सारखं समोर येत होतं आणि ते समोर आल्यामुळे मला स्वामींच्या केंद्रात जाण्याची इच्छा झाली आणि तिथे जाऊन मी आले. स्वामींना घरी घेऊन आले आणि माहीत नाही मी कधीही देवाची पूजा न करणारी किंवा देवासाठी खूप साऱ्या गोष्टी अशा ज्या असतात त्या न करणारी मी आज बदलून गेली. म्हणजे मलाच माझं विशेष वाटतं कारण मला जे लोकं ओळखतात ते सुद्धा म्हणतील, की ही कधीही पूजा करत नाही आणि ही अशा गोष्टी करायला लागली. तर त्यांचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही, परंतु हे खरं आहे आणि याचा अनुभव मला काल आलेला आहे आणि ते घरात आल्यापासनं, स्वामी घरात आल्यापासनं थोडंसं वातावरण पण घरात मला असं चेंज झाल्यासारखं वाटतंय. छान पॉझिटिव्ह वाइब्स येतायत आणि असेच स्वामी तुमच्या, आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू देत. कुठलाही आयुष्यातला अवघड निर्णय आपण जेव्हा घेतो,
तेव्हा नक्कीच तो स्वामींच्या नावाने घ्यावा आणि मगच आपलं कार्य ते सुरू करावं किंवा निर्णय घ्यावा. तर हा होता माझा छोटासा अनुभव आणि मला माहिती आहे, मला बघणारे भरपूर जे लोक आहेत, त्यांना सुद्धा खूप सारे अनुभव स्वामींचे आले असतील आणि त्यामुळेच आपण त्यांच्या मागे किंवा त्या हलू नको. आणि त्यामुळेच आपण त्यांच्या भक्ती मार्गाला लागतो. तर तुमचा छानसा अनुभव असेल, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे मला सुद्धा अजून स्वामींबद्दल जाणून घेता येईल किंवा स्वामींचं कार्य किती महान आहे किंवा स्वामींची काय म्हणतात त्यांना? किंवा स्वामी किती मोठे आहेत हे सुद्धा किती मोठे आहेत किंवा स्वामी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत हे सुद्धा मला जाणवेल. तर नक्की तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमचा स्वामीबद्दलचा अनुभव, तुम्हाला कधीपासून स्वामींची भक्ती करावीशी वाटली, या सगळ्या गोष्टी कमेंट सेक्शनमध्ये शेअर करायला विसरू नका. तर श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजचा जो व्हिडिओ आहे तो संपवते आणि स्वामींची कृपा माझ्यावर आणि तुमच्यावर सगळ्यांवर राहू देत आणि असंच छान पॉझिटिव्ह वातावरण तुमच्या घरी, माझ्या घरी नांदू देत. तर चला, आजचा हा माझा छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आय होप तुम्ही मला कुठल्याही गोष्टीत मी जर चुकले असेल अभिषेक करताना किंवा काही गोष्टी करताना तर मला समजून घेताल. कारण मी पहिल्यांदा ह्या गोष्टी अशा करते आहे आणि त्या खूप मनापासून करते आहे. बाकी फार माझ्याकडे सगळंच सामान अवेलेबल आहे अशातला भाग नाही. परंतु जे केलं ते अगदी मनापासून केलं आणि स्वामींना मी घरात घेऊन आलेली आहे. तर इथून पुढे मी सुद्धा स्वामींची सेवा चालू करणार आहे. मला काही सजेशन्स असतील किंवा काही पूजा करण्याची पद्धत असेल, ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचा मला नक्कीच फायदा होईल आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.